नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये व तसंच देशभरात महालक्ष्मीचा सण साजरा होत आहे. त्याचप्रमाणे ग्रामीण भागातसुद्धा महालक्ष्मीचा सण साजरा होत असताना आपण पाहावयास मिळत आहे. तर ग्रामीण भागामध्ये अति आनंदाचा आणि उत्साहाचा कार्यक्रम म्हणजे महालक्ष्मीचा सण असतो. या सणामध्ये चांगलं सजावट वगैरे केलं जातं. पूर्ण साहित्य, खेळणी वगैरे मांडली जाते. तसंच लक्ष्मीला सुद्धा दागदागिने, श्रंगार सर्व सुसंस्कृतिक अनुसार आपल्या इथं सजवलं जातं. नैवेद्य वगैरे 2 टाईम आरती असं एकदम घमघमीत वातावरण ग्रामीण भागामध्ये असतं. त्याचप्रमाणे सकाळ संध्याकाळ आरतीसुद्धा होत असते. एक आपण पाहत आहोत की ग्रामीण भागामध्ये कसं चित्र असते आणि अशा प्रकारे खेळणी वगैरे सजावट मांडलेली दिसते. तसंच नवनवीन उपक्रम असतात ते राबवले जात असतात. तसंच आरोग्याचा संदेशसुद्धा दिला जातो. तसंच काही प्रमाणात जनजागृतीसुद्धा केली जाते. असंच महालक्ष्मीचा सण महाराष्ट्रात व देशभरात चांगल्या प्रकारे केला जातो. त्यापैकीच आपण एक दृश्य पाहत आहोत. इथे कशा प्रकारे सजावट वगैरे झालेली आहे. नैवेद्य वगैरे इथे महालक्ष्मीच्या पुढे ठेवला जातो, अर्पण केला जातो. तसंच भजन कीर्तनसुद्धा महालक्ष्मीपुढे म्हटलं जातं. 2 टाईम आरती होते. तसंच सर्व सुसज्ज असे संस्कृत भारतातील संस्कृतीप्रमाणे इथे हे केला जातो. त्याचप्रमाणे इथं बघा कशा प्रकारे इथं पैशाचा पाऊस, पैसे कसे पडायलेले असं दृश्य इथे एक केलेलं आहे. याच्यातूनच आपल्याला कळू शकते की इथे कशा प्रकारे सजावट वगैरे आहे. तसंच हत्तीसुद्धा आहे. हत्तीसुद्धा इथे पाणी पिताना आपल्याला दिसत आहे आणि असं मनमोहक दृश्य आपल्याला ग्रामीण भागात दिसायला सुरुवात होते. पहिल्या दिवशी पूर्णतः रुखवत वगैरे हे मांडण्यात जातो व आणि दुसऱ्या दिवशी प्रत्येक महिला एकूण एकाच्या घरी जाऊन गाठी पाडल्या जातात. त्यापैकी एक हे महत्त्वाचं असते. बघू शकत आपण वेगवेगळे दृश्य कशी सजावट केलेली आहे. पुरातन काळातील समयी आपल्याला पाहावयास मिळत आहे इथे. तसंच पहिले जे उतरंडी वगैरे असतात ते सुद्धा इथं पाहायला मिळत आहे आपल्याला. अशा प्रकारे आहे. घटसुद्धा मांडलेला दिसत आहे. तिथे नारळ वगैरे, कृष्ण वगैरे सुद्धा तिथं दिसत आहे. अशा प्रकारे आपल्याला चांगल्या प्रकारे इथे सजावट करताना आपल्याला दिसत आहे. महिलांचा सर्वात आनंदी आणि उत्साहाचा कार्यक्रम हा महालक्ष्मीचा असतोच. दिवाळी काही लोकांना अडचण असल्यामुळे दिवाळीच्या काळामध्ये सुद्धा महालक्ष्म्या मांडल्या जातात. तसंच इथे सुद्धा मातीच्या लक्ष्म्या करतात हे आपल्याला दिसून येते. अशा प्रकारे हे लक्ष्म्या असतात. एकदम उत्कृष्ट आणि घमघमीत वातावरण आपल्या ग्रामीण भागाला गोडधोड जेवायला केलं जातं. तसंच काही लोकांना आमंत्रित करून जेवायला सुद्धा दिलं जातं. असं असतं. ज्याच्या घरी लक्ष्म्या नसतात त्यांना आपल्या घरी बोलून पाहुणचार केला जातो, गोडधोड दिलं जातं. तळण पुरण वगैरे होत असतं. त्याच्यामुळं आनंदाही वातावरण असतं. बघू शकता आपण महालक्ष्मीची सजावट आणि हे सर्व काही महिलांनी केलेले आपल्याला दिसून येते. एकदम आनंदायी वातावरण. अशा नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब नावासमोरील बटन सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब करा. इतर ग्रुपवर पाठवा. लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.